नमस्कार. आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 21. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनो प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. श्लोकाचा अर्थ: ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यू लोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यू लोकात येतात. स्वर्गातील लोकांच्या विस्ताराचे, तेथील भोग्य वस्तूंचे, भोग प्रकारांचे, भोग्य वस्तूंच्या सुखांचे आणि भोगण्यास योग्य शारीरिक व मानसिक शक्ती, तसेच जास्तीत जास्त आयुष्य मर्यादा इत्यादी सर्वांचे विविध प्रकारचे प्रमाण मृत्यू लोकापेक्षा काहीसे अधिक व महान असते, म्हणून त्यांना विशाल म्हटले आहे. ज्या पुण्यकर्मांचे फल भोगण्यासाठी स्वर्गलोकीची प्राप्ती होते, त्या पुण्यकर्माच्या फलाचा भोग समाप्त होणे म्हणजेच त्यांचा क्षय होणे होय. आणि त्या स्वर्गाविषयीच्या पुण्यफलाची समाप्ती होताच दुसऱ्या उरलेल्या पुण्यपापांचा भोग घेण्यासाठी पुन्हा मृत्यूलोकी ढकलले जाणे म्हणजेच मृत्यूलोक प्राप्त करून घेणे होय. ऋक्, यजुस् व साम या तिन्ही वेदात स्वर्गप्राप्तीचे उपाय म्हणून जे धर्म सांगितले आहेत, त्यांचे वाचक त्रयी धर्मम हे पद होय. स्वर्गप्राप्तीच्या साधनरूपी त्या धर्मांचे यथाविधी पालन करणे आणि स्वर्गसुख हेच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि प्राप्त करून घेण्यास योग्य अशी वस्तू मानणे म्हणजे त्रयी धर्माचा आश्रय घेणे होय. भगवंताचे स्वरूप व तत्व न जाणणारे सकाम पुरुष अनन्य चित्ताने भगवंताचा आश्रय घेत नाहीत. भोग कामनेला वश होऊन वरील धर्माचा आश्रय घेतात. त्यामुळे त्यांच्या कर्माचे फल अनित्य असते आणि म्हणून त्यांना पुन्हा मृत्यूलोकी परत यावे लागते. परंतु जे पुरुष स्वर्गसुख देणाऱ्या या धर्माचा आश्रय सोडून एकमात्र भगवंतालाच शरण जातात, ते साक्षात भगवंताला प्राप्त करून घेऊन सर्व बंधनापासून पूर्णपणे मुक्त होतात. म्हणून अशा कृत्यकृत्य पुरुषांचा जगामध्ये पुन्हा जन्म होत नाही. सांसारिक भोगांचे नाव काम असे आहे आणि त्या भोगांची कामना करणाऱ्या मनुष्यांसाठी कामकामा या पदाचा प्रयोग झालेला आहे. वरील स्वर्गप्राप्तीचे साधनरूपी वेदविहित सकाम कर्म आणि उपासना यांचे अनुष्ठान करणाऱ्या मनुष्यांची ही विशेषणे आहेत. आणि अशी माणसे आपल्या कर्माचे फल भोगण्यासाठी वारंवार खालच्या व वरच्या लोकांमध्ये भटकत राहतात. ते म्हणजेच आवागमन प्राप्त होणे होय. अशा प्रकारे आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.